नमस्कार, मी ॲडव्होकेट शिवराज जाधव. 1 वर्षापूर्वी आपल्या शिवराज मराठा विवाह केंद्राच्या माध्यमातून शेलार आणि साळुंखे या परिवारातील वधू आणि वर यांचा विवाह सोहळा संपन्न झाला होता. त्यांना या विवाह सोहळ्याचा अनुभव शेअर करण्याची फार इच्छा होती. बऱ्याच दिवसांपासून त्यांच्या घरी जाण्याचे माझे चालले होते, पण आज फायनली त्यांच्या घरी जाण्याचा योग मला आला. तर आपण त्यांचा या विवाह जुळणीमागील अनुभव काय आहे ते आपण ऐकूया. नमस्कार. नमस्कार. या वेलकम. नमस्कार. नमस्कार. आपला थोडक्यात परिचय तुम्ही आम्हाला सांगा. मी रवींद्र लक्ष्मण शेलार, सातारा नगर परिषदेमध्ये सर्व्हिसला आहे. मूळ गाव आमचं खेड, वाडेखेड, आणि तसदर बाजारमध्ये येऊन साधारण 25 वर्ष आम्हाला इथं झालेले आहेत. आणि नमस्कार, मी अर्चना रवींद्र शेलार. मी गृहिणी आहे आणि आमचं गाव खेड आहे. तर आपल्या शिवराज मराठा वधू केंद्राची माहिती आपणास कशी मिळाली? मी माझ्या मुलीच्या लग्नासाठी मी भरपूर प्रयत्न करत होते. 4-5 वधूवर सूचक केंद्रामध्ये नावं नोंदवलेली होती. मग असंच मी माझ्या मैत्रिणीला बोलता बोलता म्हटलं, अगं माझ्या मुलीचं आता चाललंय लग्नाचं, आपल्याला एखादं वधूवर सूचक चांगलं आहे का, जेणेकरून तिथं आपल्याला चांगली स्थळ बघा मिळते. आणि मग तिथून मग आपण बघू मग कसं आपल्याला पुढे जाता किती येईल काय ह्याचं मग बघू आपण. मग तिने मग मला सांगितलं की शिवराज वधूवर सूचक केंद्र एसटी स्टँड जवळ आहे, मराठा लोकांसाठी स्पेशल. मग आपण म्हणे जायचं का तिकडं? तर मी मग म्हटलं हो जाऊया, काय हरकत आहे आपल्याला जायला. मग आम्ही दोघी मग शिवराज वधूवर सूचक केंद्रामध्ये गेलो. शिवराज वधूवर सूचक केंद्रात गेल्यावर तिथं आपली भेट झाली. तर मुलीच्या लग्नासाठी स्थळे पाहताना नक्की तुम्हाला अडचणी काय काय येत होत्या लग्न जुळवताना? अडचणी भरपूर आम्हाला आल्या. आमची मुलगी BSc ॲग्री झाली. त्यानंतर तिने बँकिंगच्या परीक्षा दिल्या आणि EO म्हणून तिने एक फर्स्ट क्लास तिने सीट मिळवली. सीट मिळवल्यानंतर आपल्या समाजात किंवा आमच्या जो नातेसंबंध आहेत त्या प्रमाणात शिकलेली मुलं आम्हाला भेटतच नव्हती, मिळतच नव्हती. थोडंसं आम्हाला टेन्शन यायला लागलं की आता आपल्याला त्या कमीत कमी त्या लेवलनी तरी मुलगा मिळाला पाहिजे. परंतु मिळेना. आम्ही बरेच प्रयत्न केले. नंतर आम्हाला सांगण्यात आलं की पहिल्यांदा आमचा वधूवर सूचक केंद्रावर असा विश्वास नव्हता जास्त. त्यामुळे सुरुवातीला आम्ही काही वधूवर सूचक केंद्राकडे कुठे गेलो नाही. नातेवाईकांना सांगायचं, पाहुण्यारावळ्यांना सांगायचं मुलीला स्थळ बघाय, तर त्या प्रमाणात मुलं मिळतच नव्हती. आणि त्यात मुलींच्या अपेक्षाप्रमाणे वगैरे असं जमतच नव्हतं. मग आमच्या मिसेसला त्यांच्या मैत्रिणी वगैरे भेटल्या आणि नंतर मग वधूवर सूचक केंद्राच्या नोंदणीसाठी जायला लागलं. आणि शेवटी हिच्या मैत्रिणीबरोबर शिवराज वधूवर सूचक केंद्रात नाव नोंदवलं आणि आम्हाला शेवटी त्याचा फायदा झाला. तिला जसं आवश्यक तिच्या इच्छेप्रमाणे आम्हाला स्थळ मिळालं. आम्ही खूप आनंदी आहोत. तर आपल्या वधूवर सूचक केंद्रामध्ये नाव नोंदणी केल्यानंतरचा तुमचा अनुभव काय होता हे ऐकायला आम्हाला नक्कीच आवडेल. अनुभव होता असा, पण आम्ही स्थळ बघत राहिलेलो आणि त्यातून मग सर वरचेवर स्थळ दाखवत होते. मग त्यात साळुंख्यांचं एक स्थळ आलं, ह्यांनी दाखवलं. म्हणे हे स्थळ चांगलं आहे, तुम्ही बघायला काय हरकत नाही आहे. आणि मग आम्ही गेलो, मग पत्रिका बघून आलो. पत्रिका बघून परत मग बघायचा कार्यक्रम ठेवला. त्यात सगळ्यांनी म्हणजे माझे घरातली आमची पै पाहुणे सगळे होते. आम्हाला ते स्थळ आवडलं. काय आमचं मग फायनलच झालं. त्यामुळं तो एक आनंद एक वेगळा होता. इतके दिवस आम्ही पाहत होतो, आम्हाला हवं तसं म्हणजे मिळत नव्हतं स्थळ. मग हे स्थळ मिळाल्यावर म्हणजे आनंदच आनंद झाला आम्हाला आणि छान वाटलं. नाही, मुळात काय माहिती आहे का, तशा बऱ्यापैकी इतर विवाह संस्थात सुद्धा आमची नावं नोंद होती. त्या विवाह संस्था आम्हाला फक्त बायोडेटा किंवा ते एखादं मुलाचं स्थळ सुचवायची, पूर्ण अशी माहिती किंवा मिळत नव्हती. आणि तेवढ्या कॉन्फिडन्सने आम्हाला संपर्क साधता येत नव्हता. मग कुठेतरी काही छोट्या छोट्या गोष्टी क्युरिया निघायच्या आणि स्टॉप व्हायचं. ह्या स्थळाला मात्र तुम्ही स्वतः आला, स्वतः समजून सांगितलं, बरीच माहिती म्हणजे बॅकग्राऊंड वगैरे आम्हाला कळालं आणि मग पुढं पाऊल टाकायसाठी आम्हाला ते धारिष्ट झालं. आणि ती एक महत्त्वाची गोष्ट आहे की पुढं होऊन फक्त एखादी स्थळ सुचवण्यापेक्षा
ते स्थळ आणणं, त्या स्थळाविषयी माहिती आणि आत्मविश्वास देणं. कारण मुलीकडच्याला जास्त काळजी असते की चांगलं स्थळ महत्त्वाचं आहे, फक्त नोकरी आणि इन्कम महत्त्वाचा नाही तर माणसं महत्त्वाची आहे. आणि तो कॉन्फिडन्स तुम्ही दिल्यामुळं आम्ही जास्त आत्मविश्वासाने आम्ही तयार झालो त्याच्यावर. सरांनी आम्हाला सांगितलं, मी ह्या स्थळाबरोबर तुमच्या घरी येतो आणि सरांनी आम्हाला विश्वास दिला, की हे स्थळ तुमच्यासाठी योग्य आहे आणि निश्चित राहा आणि काळजी करू नका. सरांनी असा विश्वास दिला आम्हाला, त्याच्यामुळे आम्ही मग बिनधास्त पुढे गेलो. तर आपल्या विवाह केंद्रामध्ये नावनोंदणी केल्यानंतर तुमचं लग्न जुळण्याची प्रक्रिया नक्की किती वेळात पूर्ण झाली हे सर्व आपल्या प्रेक्षकांना ऐकायला नक्कीच आवडेल. आपल्या विवाह केंद्रात नाव नोंदणी करून प्रक्रिया ही आपली पूर्ण केल्यानंतर 3 महिन्यात आपलं लग्न ठरलं आणि 1 जानेवारी 2025 रोजी लग्न आपलं संपन्न झालं. सुरुवातीच्या पहिले 3 महिन्यात आपण 2-3 स्थळं दिली होती, पण त्यात आम्ही हे नको ते पाहिजे ते नको असं सांगितल्यामुळं आम्हाला नक्की काय पाहिजे तुम्हाला अंदाज आला. आणि त्यानंतर तुम्ही जे स्थळ आणलं ते अगदी जे आमच्या कल्पनेत किंवा आम्हाला जे हवं होतं अगदी तसंच आणलं. त्यामुळे ते ते जुळून आलं आणि लग्न झालं. आणि नव्या वर्षाची तारीख म्हणून आमच्या होणाऱ्या व्याही साळुंके साहेबांनी 1 जानेवारी नवीन वर्षाची तारीख काढली आणि योगायोग छान तारीखही जमली, पाहिजे ते कार्यालय मिळालं आणि व्यवस्थित 2-3 महिने आम्हाला गेले त्यात. पण छान लग्न झालं, अगदी मनासारखं झालं. तर आपल्या शिवराज मराठा विवाह केंद्रामधून मिळालेल्या सहकार्याबद्दल तुम्ही काय सांगाल? सहकार्य म्हणजे आपले पहिल्यांदा आभारच मानेन, खूप खूप आभार. कारण त्या प्रमाणात खूप मेहनत घेता तुम्ही, घेतली आमच्यासाठी सुद्धा घेतली. जाणवलं की तुम्ही फक्त स्थळ सुचवत नव्हता किंवा एक व्यवसाय म्हणून यांचा बायोडाटा घ्यायचा त्यांना पाठवायचा असे मध्यस्थीपेक्षा पुढे जाऊन तुम्ही काहीतरी करता त्याची जरा जाणीव झाली. आम्ही मुलीच्या स्थळासाठी केंद्रात येऊन बसणं किंवा तिथं बघण्यापेक्षा बघत होतोच, तुमच्या स्टाफचा सुद्धा सहकार्य होतं. शिवाय तुम्ही आमच्या बऱ्याच वेळा घरी आला, बरीच स्थळं दाखवली, त्याच्याबद्दल तुम्ही सांगत होता, हे प्रत्येक माहिती देत होता, त्याची जरा जास्त आपुलकी वाटली. आणि आत्ता जे आपलं मुलीचं लग्न ठरलं साळुंके या बाबतीत तर थोडंसं जास्तच तुम्ही कष्ट घेतलं म्हणायला हरकत नाही. कारण आपण मला वाटतं मुलगा बघायला स्वतः सगळेजण आपण मुंबईला गेलो होतो, तुम्ही बरोबर होता. आणि तुम्ही बरोबर असल्यामुळं थोडंसं निश्चिंत का झालो, तर शेवटी आईवडिलांना मुलीचं सासर चांगलं असावं ही काळजी असते नेहमी. तर त्या काळजीपोटी आम्ही वैयक्तिक जाऊन करण्यापेक्षा तुम्ही बरोबर असल्यामुळं मोठा धीर आला आम्हाला आणि अगदी खोलवर चौकशी करण्याची गरज भासली नाही. कारण आमचा तुमच्यावर विश्वास होता, तुमच्या आतापर्यंत संपर्कामुळे बरंचसं आम्हाला आत्मविश्वास आला होता की तुम्ही जे सांगाल त्या बऱ्याचशा गोष्टी निरसन होत होत्या. आणि खूप मोठा आधार झाला तुम्ही मुंबईला आल्यामुळं. जेमतेम आम्ही मुलगा बघायला म्हणून गेलो, तेवढ्याच आम्हाला तिथं समाधान मिळालं. मुलगा बघितला आणि ची उगाच चौकशी असं त्यांनाही वाटलं नाही, ते तुमच्यामुळे वाटलं नाही. कारण ती ऑलरेडी चौकशी किंवा माहिती आम्हाला तुमच्याकडून मिळाली होती आणि खूप बरं वाटलं. मोकळेपणानं मुंबईला तुम्ही आमच्याबरोबर आल्यामुळं गेलो आलो. आणि मोठी एक तुमची सचोटी म्हणता येईल की बाबा स्थळ फक्त दाखवणं किंवा व्यवसाय नाही, तर एक समाजात तुम्ही समाजसेवाच थोडक्यात आहे. कारण आजकाल लग्न जुळवणं म्हणजे भव्य आणि दिव्य झालेलं आहे, नाहीच खूप अवघड झालंय. लग्न एक वेळ नोकरी करता येईल, घर बांधता येईल, पण लग्न जुळवणं म्हणजे बिकट परिस्थिती आहे. आणि अशा वेळेच्यात तुम्ही खूप आम्हाला मोलाचं सहकार्य केलं. आणि मुलीचं लग्न आईवडिलांसाठी जास्त महत्त्वाचं असतं, ती मोठी काळजी तुम्ही निस्तरली. शिवाय स्थळ सुद्धा असं मिळालं की आता आयुष्यभर आम्हाला काळजी नाही, कारण जे आम्हाला हवं होतं माणसं चांगली मिळाली आम्हाला. आमचे जावई चांगले आहेत, मुलीचं सासर छान आहे, माणसं छान आहेत, आयुष्य सहज निघून जाईल आता. त्यामुळे आम्ही निश्चिंत आहे. तर आज जे मुला मुलींचे पालक लग्नासाठी स्थळे पाहत आहेत, तर तुमच्या अनुभवातून तुम्ही त्यांना काय संदेश द्याल?
मुलीला आपल्याला संसारासाठी माणसं चांगली पाहिजेत. मुलगा कर्तृत्ववान, निर्व्यसनी असावा असं होतं. माणसं महत्त्वाची चांगली आहेत आम्हाला. आणि आपल्या मुलांचं लग्न योग्य वेळेत होणं महत्त्वाचं आहे. आणि आजकाल शिक्षणानंतर जॉब यात मुलांना सुद्धा वेळ जातोय. पालकांनी जरा लक्ष दिलं पाहिजे मुलांच्याकडं, की एक अंदाज घ्यायचा बाबा आता शिक्षण झाल्यानंतर 1-2 वर्षांना कमीत कमी जाणार सर्व्हिसला. तर शिक्षण झाल्यानंतर स्थळ बघायला जर सुरुवात केली तर योग्य वेळेत लग्न होईल. आणि मुळात समोरच्या आपल्या मोठेपणा, आता आमची मुलगी शिक्षण झालंय, जॉब चांगला आहे, क्लास 1 ऑफिसर आहे, पण आपल्या नातेवाईकांचा किंवा आपल्या घरातल्या लोकांचाच असा मोठेपणा असतो. मग आपल्याला हे स्थळ मिळालं पाहिजे, ते मोठेपणा न करता समोरचं स्थळ किती माणुसकीतलं आहे, मुलगा कसा आहे, निर्व्यसनी आहे, धडपडणारा आहे का, मुळात त्याची कॅपॅसिटी काम करण्याची. मग एक जॉब गेला तर दुसरा उभा राहणारा पाहिजे, म्हणजे संकटाला तोंड देणारा पाहिजे मुलगा. असं जर असेल तर, आणि शिवाय हे कॉम्बिनेशन करताना मुलांच्या सुद्धा इच्छा बघितल्या पाहिजेत, त्यांच्या अपेक्षा बघितल्या पाहिजेत. आणि हे सगळं समन्वय पालकांनी साधलं पाहिजे. मुलांच्यावर सगळा बोजा टाकणं किंवा आपलं सगळं म्हणणं खरं करणं योग्य नाही. दोन्हीचा समन्वय साधायला पाहिजे. आणि आम्ही आमच्या स्वतःच्या उदाहरण सांगतो. आमची मुलगी सर्व्हिसला आहे म्हणून आम्ही सर्व्हिसवालाच मुलगा बघितला नाही. मुलगा स्वभावानं छान आहे, धडपडणारा आहे, आपण म्हणतो लात मारेन तिथं पाणी काढीन तसा असल्यामुळं बिनधास्तपणे आम्ही त्यांच्या स्वभावाकडे, घरच्यांच्या स्वभावाकडे बघून आमची मुलगी दिली. आम्हाला आमचा निर्णय 100% छान वाटला आणि खरंच आम्हाला म्हणजे आम्ही घेतलेला निर्णय योग्य आहे. तसंच पालकांनी पुढाकार करून मुलांची लग्न वेळेत होतील याच्याकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे. त्यांच्या इच्छा अपेक्षांचा सुद्धा आणि स्थळ जरा मिळणं वगैरे अवघड आहे, त्यामुळं दोन्हीचा समन्वय साधून पालकांनी पुढाकार घेतला पाहिजे. आणि त्यात सोने पे सुहागा म्हणतात तसं आपल्यासारखे जर वधूवर सूचक मिळाले, त्या मुलीचं किंवा मुलाचं स्थळ बघितल्यानंतर एक अंदाज येतो की बाबा ह्या मुलाला कशी मुलगी मिळाली पाहिजे, काय. तसं तुम्ही पुढाकार आता घेताच, आतापर्यंत केलं, असंच तुमचं कार्यरत पुढे चालू राहो ही आमची अपेक्षा आहे. आणि सगळ्यांचे सगळ्यांना, आमच्यासारख्या सर्व पालकांना तुमचं मार्गदर्शन आमची गरज आहे. आता तुमचं मार्गदर्शन अतिशय छान मिळालं, त्यामुळे आम्हाला योग्य स्थळ मिळालं. मग आमच्या मुलीचं लवकर लग्न ठरलं आणि ह्यातच आम्हाला खूप आनंद आहे. आणि आम्ही सांगताना सांगतो आणि सगळ्यांना की वधूवर सूचक केंद्रातून छान स्थळं मिळू शकतात. आणि शिवराज सरांच्याकडे तुम्ही हमखास जावा, तुम्हाला यश नक्कीच मिळेल. कारण खूप छान सहकार्य असतंय, स्थळ ते चांगलंच दाखवणार. आणि एक घरातल्या एखादं स्थळ असलं तर आपल्या घरातलं लग्न आपण ठरवतो, इतकी जबाबदारी घेतली तुम्ही. त्यामुळं खरंच आम्ही सुद्धा सगळ्यांना सुचवतो, सांगतो आणि आम्हाला आनंद वाटतो की बाबा आपल्या पूर्वी पाहुण्या रावळ्यात आपली लग्न ठरायची, आता वधूवर सूचक केंद्राकडून लग्न ठरतात. आणि त्यातल्या त्या शिवराज सरांच्याकडे तर नक्की चांगल्या प्रकारे तुम्हाला यश मिळतं आणि तुम्हाला चांगले सल्ले दिले जातील. त्यामुळे त्यांच्याकडे नक्की जावा असं आम्ही सांगत असतो. आणि सर्वांना आपुलकीनं आपले म्हणून सर्वांना सहकार्य चांगलं करतात, आपले म्हणून येतात, आपले म्हणून स्थळ चांगले दाखवतात. आणि मार्गदर्शन तर नेहमी चांगलंच असतं आणि विश्वास देतात की ह्या स्थळाची मी गॅरंटी देतो. त्यामुळं आमचाही त्यांच्यावर विश्वास पूर्ण तेवढाच आहे. तुमच्या दोघांचेही मनापासून आभार. तुम्ही आपल्या मोलाचा वेळ आपल्यासाठी दिला. बरेच दिवस तुमच्याकडे आपली जी सक्सेस स्टोरी आहे प्रतिक्रिया घेण्यासाठी आपलं यायचं होतं, काही कारणास्तव लेट झाला. कारण 2025 मध्ये आपल्या कन्याचं लग्न जमलं होतं. आपल्या जसं कन्याला 3 महिने हा कालावधी लागला, तसेच त्या मुलाचा तो पहिलं स्थळ होतं आपल्या कन्याचं, मी त्यांना सुचवलं होतं. त्यामुळे त्यांचं पहिल्या स्थळामध्ये त्यांचं हे लग्न जमलं होतं. आपल्याकडे 3 महिने कालावधी गेला. काही स्थळांना थोडासा कालावधी जास्त जातो, काही स्थळांचं लग्न हे लवकर जमतात. हा योगायोगाचा भाग आहे. आपलं काम आहे फक्त प्रयत्न करत राहणं. तर सर्वात पहिलं तुमचे पुन्हा एकदा मनापासून आभार. तुम्ही तुमचा मोलाचा वेळ दिलात त्याबद्दल धन्यवाद. ठीक, अवश्य परत या. अवश्य. खूप छान वाटलं तुम्ही आला.
सर, एक गोष्ट राहिली सांगायची. माझी सर्व पालकांना नम्र विनंती आहे की त्यांनी शिवराज वधूवर सूचक केंद्रामध्ये जाऊन अवश्य एकदा भेट द्यावी. येस, नक्कीच नक्कीच. नक्कीच. धन्यवाद.